जानेवारी धानिवरी येथील सुसरी नाल्यावर असलेला पूल जीर्ण झाला असून या पुलावर मागील वर्षी भगदाड पडले होते। त्या पुलावर पुन्हा काल मोठा भगदाड पडल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। पुलाच्या नूतनीकरणाची गरज असताना गंजलेल्या शिगा काढून नवीन वेल्डिंग करून उपाययोजना केल्या जातात, त्यामुळे पुन्हा खड्डे पडतात असे वाहन चालकांचे म्हणणे आहे। मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर तिसऱ्या लेनवर हा जीवघेणा खड्डा पडला असून त्यातून थेट खालील भाग दिसत आहे, त्यामुळे मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। या पुलावर दरवर्षी पावसाळ्यात पाणी साठून जीवघेणे खड्डे पडतात। त्यात हा जीर्ण पूल असून पुलाच्या खालील बाजूस गेल्या कित्येक महिन्यांपासून डागडुजीचे काम सुरू आहे। या खड्ड्यामुळे एक लाईन पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। पूल जीर्ण झाला असून यावरील खड्ड्यांमुळे भविष्यात निर्माण होणारा धोका पाहता पुलाच्या पुनर्बांधणीची गरज यापूर्वीही व्यक्त करण्यात आली होती। अनेक वर्षापासून या पुलावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत। पुलावर पुन्हा भगदाड पडले असून आम्ही वेळोवेळी जिल्हा नियोजन बैठकीत संबंधित महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी सेवा रस्ते पूर्ण करा असे सांगितले, पण आमचे म्हणणे ऐकले नाही। संबंधित प्रशासनाकडून वेळोवेळी या ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येतात। वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। ही स्थिती राहिल्यास 5 दिवसानंतर पुन्हा मोठे आंदोलन उभे राहील असे आमदार विनोद निकोले म्हणाले। तर पुन्हा या पुलावर मोठा खड्डा पडला असून त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित केले जाईल। तलासरी पुलावर देखील असाच मोठा खड्डा पडला होता, त्याचे काम पूर्ण झाले। ठेकेदारास काळजी घेण्यास सांगितले आहे असे महामार्ग प्राधिकरण प्रबंधक सुहास चिटणीस म्हणाले। तर धानिवरी येथील सुसरी नदी पुलावरील खड्ड्यांबाबत आम्हाला कल्पना नव्हती। प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींकडून आम्हाला माहिती मिळाली असून लवकरच या ठिकाणी चौकशी केली जाईल। पूल धोकादायक असल्याचे आढळल्यास आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यात येतील असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापक सुहास चिटणीस म्हणाले। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, कासा।